श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथाची अध्यानुक्रमे फलश्रुती पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. गुरुचरित्रातील पहिल्या अध्यायाची फलश्रुती अशी आहे, कल्याण होईल, गुरुकृपा होईल. तसेच अध्याय दुसऱ्याची फलश्रुती, सद्गुरू प्राप्ती होईल, गुरुभक्ती दृढ होईल. अध्याय तिसरा, सद्ग्रंथ श्रवणाची गोडी लागेल, संकटात रक्षण होईल. अध्याय चौथा, विवेक धैर्यादी सद्गुण वाढतील, दत्तात्रेयाची कृपा होईल. अध्याय पाचवा, अतिथी संतुष्ट होतील, संतती पराक्रमी होईल. तसेच अध्याय सहावा, कठीण प्रसंगात योग्य मार्गदर्शन प्राप्त होईल. अध्याय सातवा, महापातकांचे निरसन होईल, गोकर्ण यात्रेचे पुण्य मिळेल. अध्याय आठवा, संतती विद्वान होईल, शनिप्रदोष व्रताचे पुण्य मिळेल. अध्याय नववा, ऐश्वर्यप्राप्ती होईल. तसेच अध्याय दहावा, संकटाचे निरसन होऊन कार्यसिद्धी होईल. अध्याय अकरावा, संततीविषयी वाटणारी चिंता दूर होईल. अध्याय बारावा, कर्तव्यपूर्तीसाठी केलेले प्रयत्न सफल होतील. अध्याय तेरावा, आरोग्यप्राप्ती होईल, पचनक्रियेच्या तक्रारी दूर होतील. अध्याय चौथावा, आकस्मिक आलेल्या संकटाचे निवारण होईल, रक्षण होईल. अध्याय 15वा, तीर्थक्षेत्राची यात्रा घडेल, साधनेसाठी एकांत लाभेल. अध्याय 16वा, गुरुसेवेत प्रमाद घडणार नाहीत, गुरुकृपेची प्रचिती येईल. अध्याय 17वा, विद्या अभ्यासात प्रगती होईल, कलांमध्ये प्रावीण्य मिळेल. अध्याय 18वा, कर्जमुक्ती लवकर होईल, घरात चोरी होणार नाही. अध्याय 19वा, साधू संतांची सेवा घडेल, भाग्योदय होईल. अध्याय 20 व 21 या अध्यायाची फलश्रुती अशी आहे की संततीवरचे गंडांतर टळेल, संततीचे आरोग्य चांगले राहील. तसेच अध्याय 22 या अध्यायाची फलश्रुती, पशुधन सुरक्षित राहील, दुधाची कमतरता पडणार नाही. अध्याय 23वा, स्वतःच्या मालकीचे घर होईल, प्रतिष्ठा प्राप्त होईल. अध्याय 24वा, गैरसमज दूर होतील, स्वभावातील दोष जातील. अध्याय 25, अंगी विनम्रता येईल, वृद्धी निरहंकार होईल, अहंकार नाहीसा होईल. अध्याय 26वा, आपल्याला अभ्यासाच्या विषयात विशेष प्रावीण्य मिळेल. अध्याय 27, वादाविवादात जय मिळेल. अध्याय 28, वृद्धी सन्मार्गरत आणि धर्मानुगामी होईल. अध्याय 29, साक्षात्कारी सत्पुरुषाचा सहवास लाभेल, उद्धार होईल. अध्याय 30, पतीविषयी वाटणारी चिंता दूर होईल, पती सहवास लाभेल. अध्याय 31, दाम्पत्यामधील मतभेद दूर होतील, संसार सुखाचा होईल. अध्याय 32, सौभाग्य अखंड राहील, परदेशस्थ पती सुखरूप परत येईल. अध्याय 33, रुद्राक्ष धारण केल्याचे पुण्य मिळेल, शिवकृपेने मंगल होईल. अध्याय 34, रुद्रपाठाचे पुण्य मिळेल, संतती दीर्घायुष्य होईल. अध्याय 35, कठीण कार्यात यश मिळेल, पतीवरील गंडांतर टळेल. अध्याय 36, पतिनिंदेचा दोष जाईल, सर्व धर्माचरणाचे महत्त्व कळेल. अध्याय 37, व्यवहार ज्ञान वाढेल, गृहश्रमात सुख लाभेल. अध्याय 38, घरात अन्नधान्याची कमतरता पडणार नाही. अध्याय 39, संतान प्राप्ती होईल, अश्वत्थ सेवेचे पुण्य मिळेल. अध्याय 40, गुरुवरील निष्ठा दृढ होईल, भगवान शंकर कृपा करतील. अध्याय 41 व 42, गुरुसेवा घडेल, काशी यात्रेचे पुण्य मिळेल. तसेच अध्याय 43, वैभव प्राप्त होईल, भगवान श्रीकृष्णांची कृपा होईल. अध्याय 44, गुरुतत्व आणि शिवतत्व एकच आहे याची अनुभूती येईल. अध्याय 45, त्वचा विकार बरे होतील, काव्यप्रतिभा लाभेल. अध्याय 46, दैवभावाचे निरसन होईल. अध्याय 47, गुरूंचा, संतांचा व साधुजनांचा सहवास लाभेल. अध्याय 48, धनधान्याची समृद्धी होईल, शेती व्यवसायात यश मिळेल. अध्याय 39, गाणगापूर यात्रेचे पुण्य मिळेल, श्री गुरु कृपा करतील. अध्याय 50, दुःखद व्याधी बऱ्या होतील, दूरस्थ गुरूंची साक्ष पटेल. अध्याय 51 व 52, गुरूंचा विरह होणार नाही. तसेच अध्याय 53, श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणाचे पुण्य मिळेल. श्री गुरुचरित्र अध्यायाची 1 ते 53 अध्यायाची ही फलश्रुती आहे. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री दत्त गुरु दिगंबरा. श्री श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री नृसिंह सरस्वती दिगंबरा.
श्रीपाद श्रीवल्लभ राजे शरण प्रबदे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.